आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या यशस्वी 11 वर्षांचा कार्यकाल जिल्ह्यामध्ये आपले भारतीय जनता पार्टीचे नेते हे पत्रकारांशी वार्तालाप करत आहेत। त्यात आदरणीय चंद्रकांतदादा पाटील हे आपल्याशी हितगुज करण्यासाठी वार्तालाप करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। आणि या पत्रकार परिषदेसाठी सांगली जिल्हा ग्रामीण व शहर यांच्या वतीनं स्वागत करतो। आणि आदरणीय पालकमंत्री जो ब्रिज त्यांनी उद्घाटन केलं त्याची तर सगळ्या जगामध्ये वाहवा झाली। काश्मीरमध्ये आतंकवाद मोठ्या प्रमाणावर असताना कमी झाल्यानंतर मध्ये मध्ये डोकं वर काढताना एवढं मोठं काम सलग पूर्ण करणं हा मोठा विक्रम आहे, सोपं नाही। नक्षल विषयामध्ये जवळजवळ ह्या देशातला नक्षल हा संपवत आणला। रोज आपण बातम्या वाचतो, प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या गडचिरोली ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी, नाशिक जिल्ह्यातल्या आदिवासी या भागातला नक्षलवाद केव्हाच संपला। पण नक्षलवाद प्रामुख्याने छत्तीसगडमध्ये काही जिल्ह्यांमध्ये होता। त्या जिल्ह्यांमध्ये ज्या प्रकारची मोहीम चालली आहे, 200 नक्षलवादी उडवले जात आहेत, हजार नक्षलवादी आत्मसमर्पण करत आहेत। असं इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून शेवटी नक्षल निर्माण केव्हा होतो तर आमचा विकास नाही झाला। तर त्यांनी या सगळ्या आदिवासी भागामध्ये रोड्स केले। आता गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक स्टील प्लॅन्ट जो आला तर एका स्टील प्लॅन्टमध्ये गडचिरोली जिल्ह्यामधला युवक नोकरी नाही, नोकरी हवी आहे, नोकरी नाही, जाऊ शकत। 21,000 कोटी इतकं राज्याचं सुद्धा हळूहळू GSTचं उत्पन्न एका स्टील प्रोजेक्टने वाढेल। दुसऱ्या टप्प्यामध्ये काय केलं तर दुसऱ्या टप्प्यामध्ये देशाची अस्मिता जागृत करणं, देशाच्या अस्मितेसंबंधित अनेक विषय हे पूर्ण करत आणले। पाकिस्तानला धडा शिकवणं असेल, काश्मीरमधला आतंकवाद संपवणं असेल, राम मंदिराची निर्मिती करणं असेल, असं असेल। या दोन्ही वेळेला सायमल्टेनियसली देश आर्थिकदृष्ट्या क्रमांक 1ला कसा जाईल असा प्रवास सुरू केला। त्यातून आपण 10व्यावरून 5व्यावर आलो आणि नजीकच्या काही दिवसातच आपण जपानला मागे टाकून 4थ्यावर येऊ आणि जर्मनी आणि आपण जे 3ऱ्यावर आहेत, 4थ्यावर आहेत, म्हणजे आपण 5व्यावरून 4थ्यावर जाऊ। 3ऱ्यावर असणारे जर्मनी आणि आपण यातलं अंतर खूप कमी आहे, त्यामुळे नजीकच्या काही दिवसात आपण 3ऱ्यावर जाऊ। दुसरा आणि पहिला चीन आणि अमेरिका यातलं आपलं अंतर मोठं आहे, आपल्याला जाणीव आहे। म्हणून आपण 2047 म्हणतो देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होता देश आपल्याला जगामध्ये आर्थिकदृष्ट्या एक महासत्ता बनवता येईल का?